आज माझ्या गॅसच्या ओट्यावर कोणतीही रेसिपी नाही. मग हे काय आहे? गिफ्ट कशाचं? सांगते. व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, शीतल्स किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर मी याआधीच कॅमेऱ्यासमोर येणार होते, पण निमित्तच सापडत नव्हतं. पण आज मला 2 गोष्टी कॅमेऱ्यासमोर येऊन सांगायच्या आहेत. खरं तर कॅमेरा मागे कोण काम करतं हे जेव्हा प्रेक्षकांना कळतं तेव्हा त्यांचा विश्वास मजबूत होतो. हां, हीच ती शीतल असं वाटतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे की आज माझा वाढदिवस आहे. मी कॅमेऱ्यासमोर यासाठी नाही आले की मला तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावा. खरं तर काम करता करता मला 1 वर्ष झालं आणि त्या 1 वर्षात माझ्या मिस्टरांनी माझी मेहनत बघितली आणि त्यासाठी मला किचनशीच रिलेटेड एक असं छान असं सुंदर गिफ्ट दिलं आहे. तर मला असं वाटलं की खरंच आपण जेव्हा काम आपलं सिरियसली घेतो तेव्हा आपल्या घरचे पण आपल्याला खूप हेल्प करतात आणि तेच मला आज ह्या गिफ्टमधून खरंच जाणवलं. असं तर मला असं वाटलं की ते किचनबद्दल आहे, तर नक्कीच मी ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर खरं तर मी ते गिफ्ट अजून सुद्धा अनबॉक्स केलेलं नाही आहे. मी जसं आणलं ते तसंच मी ठेवलं होतं. तर म्हटलं की एकदा तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेन. आणि तर चला माझ्यासोबत किचनमध्ये जाऊया आपण. तर चला मंडळी, आपण गिफ्टला सुरुवात करूया खोलायला. तर चला आपण बघूया. आता तुम्हाला चित्रावरनं तर समजलंच असेल काय आहे ते. तर हे मी ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे माझ्या मिस्टरांनी. आणि चला तर आपण इथूनच सुरुवात करूया. आणि हे आहे मिल्टनचं एअर फ्रायर. तर हे मला खूप आवडलं. वाव, काय मस्त आहे, खूप छान. हे ओपन कसं केलं? इथं टेप पण लागली आहे. वा वा. बघू शकता मंडळी. 1 मिनिट मी झूम करते. बघा मंडळी, किती छान गिफ्ट दिलेलं आहे मला. आता हे गिफ्ट मला तर फार आवडलं. तर इथे बघा, हे बटनांचं हे दिलेलं आहे सर्व. आणि खाली तुम्ही बघू शकता इथे हा ट्रे आहे. याच्यामध्ये आपण पदार्थ घालायचा बिना ऑइलचा आणि फ्राय करून घ्यायचं. तर तुम्हाला हे कसं वाटलं एअर फ्रायर? तर मंडळी, या एअर फ्रायरमध्ये आपण 0 ऑइलवाले पदार्थ करणार आहोत. तर ते पदार्थ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन आणि 0 ऑइल आपल्या शरीरात कसं जाता येईल त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. तर ही सिरीज सुद्धा मी नक्कीच सुरू करेन की एअर फ्रायर वापरण्याचे आणि त्याची यूज कसं करायचा आणि
सिरीज कशी करायची ते सुद्धा मी पुढे सांगेन की सिरीजमध्ये कोणते पदार्थ घेणार आहे. पण त्याआधी मला एक बोलायचं होतं की जानेवारी 2026 पासून मी भाजीची सिरीज चालू केली आहे. खरं तर आम्हा गृहिणींना स्वयंपाकाला काय बनवायचं म्हणजे जेवणाला भाजी कोणती बनवायची हा नक्कीच प्रश्न पडतो. त्यासाठीच मी ही भाजी सिरीज जानेवारी महिन्यापासून चालू केली आहे. तर तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद देत आहात. तर ही भाजी सिरीज सुद्धा मी कंटिन्यूस ठेवणार आहे, कारण की रोज भाजी काय करायची हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. त्यासाठी मी ही सिरीज चालू ठेवणार आहे. आता एअर फ्रायची सुद्धा आपण सिरीज पावसाळ्यामध्ये नक्कीच सुरू करू, कारण की पावसाळ्यामध्ये जनरली आपण बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा इथे घरचे पदार्थ खावे हेच माझा पुढचा इंटेन्शन असेल. तर पावसाळ्यामध्ये मी हा एअर फ्रायरच्या सिरीज नक्की चालू करेन. तर मंडळी, माझा फेस रिव्हीलचा आणि बर्थडेचा गिफ्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तर तुम्ही माझ्या चेहऱ्याला पाहिलं सुद्धा आहे, एक ओळख सुद्धा तुम्हाला मिळाली आहे की हीच ती शीतल म्हणून. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खाली कमेंट करा की कोणती रेसिपी तुम्हाला एअर फ्रायरमध्ये बघायला आवडेल. तर त्यासाठी मला आज्ञा द्या आणि पुढे सुद्धा मी असाच एखादा छान असा व्हिडिओ घेऊन येईन ज्याच्यामध्ये मी तुमच्या कमेंट्स वाचेन. तर कमेंट्समध्ये खूप छान छान लिहा, कारण की मी माझ्या सबस्क्रायबरच्या कमेंट्सचा शॉर्ट्स व्हिडिओ करते की मला या सबस्क्रायबरने ही भाजी सुचवली होती, तर कदाचित उद्या तुमच्याही नावाचा एक शॉर्ट व्हिडिओ बनेल. तर नक्की कमेंटमध्ये छान छान तुमच्या आवडत्या रेसिपी किंवा व्हिडिओबद्दल नक्कीच काहीतरी छान लिहा. तत्पूर्वी आता मला आज्ञा द्या की मी हा व्हिडिओ इथेच संपवते. चला, टाटा, बाय बाय. पुन्हा एकदा भेटू नवीन रेसिपी सोबत.